श्री स्वामी समर्थ. मी राधिका स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मिक्स व्हेजिटेबल, तेही मसालेदार, अगदी झणझणीत. तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबत असं भरपूर वेळेस होतं बघा की फ्रीजमध्ये आपण बघायला जातो काय भाजी करावी, आणि नेमकं असं होतं की सर्व प्रकारच्या भाज्या थोडं थोडं अगदी शिल्लक असतात. मग कळत नाही की नेमकी करावी कुठली, आणि जी भाजी आपल्याला करायची असते ती ही पुरेशी नसते. तर असं होतं बघा कधीतरी. त्यासाठी मी आज तुमच्यासाठी नवीन ऑप्शन घेऊन आले आहे. टेन्शन घेऊ नका. तर बघा, इथं साहित्य तुम्हाला दाखवा. मी वाटाणा, कोबी आणि बटाटा असा थोडा थोडा माझ्याकडे शिल्लक होता. त्यासाठी मी सुरुवातीला हा मसाला करून घेतलेला होता. तर हे वाटण तुम्हाला माहीत असेल कदाचित, काही ताईंना नसेल माहिती तर मला नक्की कमेंट करा. मी याची पूर्ण रेसिपी पण तुम्हाला देणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इथे काळा मसाल्याचं वाटण मी हे बनवून घेतलेलं होतं, आणि ते तेल थोडंसं तेल ह्या भाजीला जरा जास्त लागतं, ओलं वाटण असल्यामुळे, म्हणजे चवीला ती छान लागते खायला. तर इथे मी ना तेल गरम करून घेतलेलं होतं, पितळाची कढई ठेवून घेतलेली होती, आणि त्यानंतर मस्त ते वाटण तळून घेणार होते. त्यानंतर याच्यामध्ये मी आता थोडे थोडे सुके मसाले ॲड केलेले होते. तर बघा, आधी जे खोबरं, परत कांदा, लसूण, अद्रक याचंच वाटण ते तळून झाल्यानंतर मी जी घरची आपली लाल मिरची असते, तुमच्याकडे जी असेल ती लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता, तर मी टाकून घेतली. गरम मसाला टाकलेला होता आणि थोडंसं कलर येण्यासाठी हळद याच्यामध्ये ॲड केलेली होती. त्यानंतर मी तो बघा 5 ते 10 मिनटं मसाला चांगला मिक्स केला. तर तुम्ही बघू शकता कोरडा झालेला आहे मसाला आता मस्त, आणि त्याला तरी येण्यासाठी थोडा वेळ मी तसंच कमी गॅसवर शिजू देणार होते मसाल्याला, म्हणजे ती मस्त तरी येते. तरी तर थोडा वेळाने मी त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकणार होतं. शक्यतो पाणी गरम करून टाका. कुठलीही भाजी करा तुम्ही, हीच नाही कुठलीही भाजी केली ना, तर गरम पाणी जर स्वयंपाकामध्ये वापर केला तर चव अजून येते. जेवढं आपण मेहनत घेतो त्याच्यात थोडीशी अजून भर पडते. तर माझं चॅनलवरचे व्हिडिओ, जर मी ह्या चॅनलवर ना डेली रुटीन, माझे जे दिवसभराचे रुटीन दिनचर्या असते, उठल्यापासून झोपेपर्यंत जेही काही कामं करत असते मी, जे की गृहिणींना मदत होते माझे व्हिडिओ बघून, तर 10मधून 1 गृहिणी जर हेल्प झाली तरी मला एक आनंद मिळतो. तर त्याचप्रमाणे बघा, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जर आवडलेच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे गरम पाणी मी टाकून घेतलं होतं, आणि इथे मी फ्लावर आहे ना मस्त आधी शिजवलेली नव्हती, हे लक्षात ठेवायचं की मिक्स व्हेजिटेबल करताना भाज्या शिजवायच्या नाही. तर आपण हे आता मी मस्त बारीक कट करून घेतलेली होती फ्लावर, आणि अगदी कोमट पाण्यात तिला ठेवली होती. फक्त फ्लावर कोमट पाण्यामध्ये ठेवलेली होती, आणि नंतर तिला टाकून घेतली. वाटाणे टाकून घेतले, 1 टोमॅटो होता तो टाकला, आणि बटाटासुद्धा मी याच्यात टाकलेला होता फ्लावरसोबतच. तर हे सर्व मिक्स करून घेतलं. 5 ते 10 मिनिटं मी तसंच त्याला मसाल्यामध्ये चांगलं शिजू दिलं होतं, जेणेकरून ते अळणी लागत नाही खायला, मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स होऊन जातं. त्यानंतर मी झाकण काढून घेतलं आणि एकदा परत चेक केलं, तर बघा मस्त असं वास आला. अशी सुद्धा तुम्ही ग्रेव्हीची जर तुम्हाला खायची असेल तर ग्रेव्हीसुद्धा तुम्ही अशी बनवून करू शकता मिक्स व्हेजिटेबल. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं, जर तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल तर ताजी जी मलाई असते ती सुद्धा ॲड करू शकतो. तर मी अजून थोडं गरम पाणी टाकलेलं होतं, आणि रस्साच भाजी मला बनवायची होती. बारीक कट केलेली कोथिंबीरही टाकलेली होती, आणि नंतर लास्टला जे सर्वात गरजेचं असतं ते म्हणजे नमक टाकून घेतलेलं होतं चवीप्रमाणे. तर खूप मस्त असं घमघमाट सुटलेला होता. तर हा वास तुम्ही सुद्धा जर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकताय तुम्ही मस्त अशी तर्री आलेली होती. थोडा वेळ आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा खूप सुंदर अशी भाजी लागत होती. तर मस्त अशी भाजी तयार झाली होती. हिला आपण मुलांना, जर भूक कमी असेल तर नुसतं राईससोबत सुद्धा खाऊ शकतो. तर बघा मी थोडंसं डिश सर्व केलेली आहे. तर मस्त राईससोबत मी सर्व करत होती. मुलांना तर इतकी आवडली होती माझ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशी करून खाऊ घाला, खूप सुंदर लागते. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.